गाईज आज मी खूप काहीतरी डरावणं बघितलं आहे. हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय टुडेज ब्लॉग. आय एम सिरिया हिरे अँड आय एम बॅक. आणि नाश्ता केल्यानंतर सकाळ सकाळी मला समजलं की आमच्या घरची गेली आहे लाईट. तर घरची सगळे कामं वगैरे करून मी निघून गेली माझ्या काकीच्या घरी. माझ्या काकीच्या घरी खूप चांगली हवा येते म्हणून विचार केला जाऊन मस्त जेवण वगैरे करून तिकडेच मी झोपेल. आणि गाईज आमच्या घरी एवढं गरम होत होतं ना की मी तुम्हाला सांगू पण शकत नाही. मी त्या गरमामध्ये कामं कशी केली मला माझंच माहिती आहे. थोड्या वेळ तरी 2-3 तास मी कशी राहिली ते. आणि आमच्या घरची लाईट डायरेक्ट संध्याकाळी येणार होती. सो माझ्याकडे दुसरा काहीच ऑप्शन नव्हता. सो गाईज माझी काकी बनवते थालीपीठ. आमच्याकडे लाईट गेली होती म्हणून माझ्या काकीकडे आली आहे मी. ती बनवते थालीपीठ आता आमच्यासाठी ना नमन. मिरचीचा ठेचा आणि काय चिली फ्लेक्स तीळ अजून काय नाचणीचा आटा. आणि हे काय गोबी आहे का? गोबी भावने आणलाय माझा. माझा दाखव तरी पार्टी करणार. अरे नॉनसेन्स. थालीपीठ रेसिपी गाईज. पौष्टिक नाचणी माझी काकी टाकते. सो फायनली थालीपीठ झाले रेडी. सुंदर दिसतंय खूप. जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी माझा पिला आणि मग काय नंतर मी गेली झोपून. कारण की मला तर डॉक्टरनीच आता बोललं आहे आराम करायचा. आराम म्हणजे काय तर झोपणं. आणि झोपायला गाईज मला खूप जास्त भारी वाटतं झोपायला. आणि ऑलरेडी माझ्या बॉडीला रेस्टची गरज पण आहे. सो मी झोपली. नंतर थोड्या वेळानंतर संध्याकाळी उठली तेव्हा माझ्या काकीनी मस्तपैकी चिवडा वगैरे दिला मला. आणि माझ्या भावाने मस्त कोल्ड कॉफी बनवली होती. तर मन खुश झालं. भाई उठल्या उठल्या कोणी कोल्ड कॉफी ऑफर केली आणि ते पण भावानी बनवली गाईज. अजून काहीच चांगलं होऊ शकतं आजच्या दिवसामध्ये. मस्तपैकी भावानी कोल्ड कॉफी बनवून दिली. मी मस्तपैकी चाय नाश्ता केला. मग नंतर संध्याकाळी मला लक्षात आलं की मला जायचं होतं बाजारामध्ये. ते माझ्या भावाला घेऊन निघाले मी बाजारामध्ये जायला. बिकॉज मला काही सामान घ्यायचं होतं. बट माझं नशीब गाईज, माझं नशीब असंच असतं माझं नशीब. जशी मी आणि माझा भाऊ निघालो आम्ही चालत चालत गेलो होतो त्या दिशेला बाजार नव्हता लागला. बाजार कोणत्या दुसऱ्या साईडला लागला होता. 2 साईडला बाजार लागतात आमच्या इकडे. बट मला नव्हतं माहिती की मंगळवारचा बाजार हा कुठे लागतो, इकडे का तिकडे. तर नंतर मी म्हटलं आता जाऊन दे, इथं नाही लागलाय बाजार, आता आपण गाडीच घेऊन जाऊ दुसऱ्या जागेवरती. तर मी आणि माझा भाऊ आम्ही दोघं पण निघालो दुसऱ्या जागेवरती बाजारामध्ये. तर ह्या जागेवरती पण म्हणजे खूप कमी दुकानं होते. मला मुश्किलीने एक दुकान भेटलं. मला घ्यायचं होतं कॉम्पॅक्ट. कारण की मला गावी जायचा प्लॅन होतोय. तर विचार केला कॉम्पॅक्ट संपलाय तर तो घेऊ. तुम्हाला तर माहिती माझा कॉम्पॅक्ट संपलाय. तर एक चांगला कॉम्पॅक्ट मला भेटला 150च्या आसपास. तो मी घेऊन टाकला. नंतर माझ्या भावाला घेऊन गेली मी मोजिटो प्यायला. माझ्या भावाने मोजिटो पिला. नंतर मी घरी आली आणि घरी आल्यावरती मी मस्तपैकी जेवण वगैरे करून म्हटलं झोपूया. आणि मी विसरली होती नाईटचा व्हिडिओ शूट करायला. पण मला कसं काय लक्षात आलं, बिकॉज रात्री आमच्याकडे सारखी लाईट जात येत होती. तर रात्री 3 वाजता मी हा व्हिडिओ शूट केला आहे गुड नाईटचा. गुड नाईट बोलायला मी विचार केला तुम्हाला सुकूनमध्ये गुड नाईट बोलेल, बाय गाईज गुड नाईट. बट तेवढ्यामध्ये मी काय बघितलं बघा. मी बघितली ही गोष्ट. तर तुम्हाला समजलं असेल की हे काय. तुम्ही मला नक्की सांगा की हे काय. बट जी फाटली माझी हे बघून, जी मी घाबरली, मी डायरेक्ट घरातच पळाली ही गोष्ट बघून. तर हे काय आहे नक्की हे मला नक्कीच सांगा तुम्ही.